ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत. मी राजपती दास आणि आपण पाहत आहात मराठी भगवद्गीता कोर्स. या कोर्समध्ये अजूनही आपण नावनोंदणी केली नसेल तर खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक देण्यात आली आहे. त्याशिवाय आत्तापर्यंत आपण जे व्हिडिओ केलेले आहेत, जे भाग केलेले आहेत, आत्तापर्यंत आपण जवळपास पहिल्या 6 श्लोकांवर चर्चा केलेली आहे भगवद्गीतेच्या. त्याचं वाचन केलेलं आहे, त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. हे सर्व व्हिडिओ गीतेचा इतिहास सांगितलेला आहे. हे सर्व व्हिडिओजची लिंक खाली देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये. हे सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा आणि आपले सर्व व्हिडिओ लाईक करा. आपले काही प्रश्न असतील, अभिप्राय असतील, काही सूचना असतील, काय तुम्ही या व्हिडिओमधून शिकताय, काय या भागामधून शिकताय, ते सर्व कमेंट करा आणि आपले सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा ही आपल्या सर्वांना विनंती. तर आता आपण 7व्या श्लोकाची चर्चा करणार आहोत भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील. याच्या आधी आपण 6 श्लोकांची चर्चा केली आणि मागच्या 2 भागांमध्ये खास करून 4थ्या श्लोकाची एका भागात आणि 5व्या आणि 6व्या श्लोकाची एका भागात चर्चा केलेली आहे. आतापर्यंत कुठपर्यंत आलेलो आहे आपण? धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो, संजय उत्तर देत आहे. त्या उत्तरामध्ये तो सांगतोय की दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि द्रोणाचार्यांना उद्देशून दुर्योधन बोलत आहे आणि दुर्योधन सांगत आहे द्रोणाचार्यांना की तुमच्या शिष्याद्वारे धृष्टद्युम्नाद्वारे रचलेली ही पांडवांची सेना पहा. आणि त्या सेनेमधील 20 योद्ध्यांचं वर्णन दुर्योधन करत आहे. हे आपण पाहिलं. तर त्यातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये धृष्टद्युम्न द्रुपद पुत्राचं वर्णन आहे आणि या मागच्या 3 श्लोकांमध्ये अजून 19 जणांचं वर्णन आहे. तर कोण कोण आहेत हे? तर धृष्टद्युम्न एक, दुसरा भीम, तिसरा अर्जुन, भीमा अर्जुन समायुधी, चौथा युयुधान म्हणजे सात्यकी, 5वा विराट, 6वा द्रुपद राजा, 7वा धृष्टकेतू, 8वा चेकितान, 9वा काशीराज काशी देशाचा राजा, त्यानंतर 10वा पुरुजित, 11वा कुंतीभोज, 12वा शैप्य राजा, 13वा युधामन्यू, 14वा उत्तमौजा. या सर्वांची चर्चा आपण केलेली आहे. प्रत्येक राजाबद्दल चर्चा केलेली आहे. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता मी फक्त इथे मोजत आहे, त्याचंही कारण आहे एक. 14 उत्तमौजा, 15वा सौभद्र म्हणजे अभिमन्यू आणि द्रौपदेया म्हणजे द्रौपदीचे 5 पुत्र, 15 आणि 5 20. तर पांडवांच्या सैन्यातील 20 योद्ध्यांची नावं दुर्योधनाने घेतली द्रोणाचार्यांसमोर. आणि आता यापुढे कौरवांच्या सेनेमधील कौरवांची सेना ही 11 अक्षौहिणी होती. पांडवांची 7च अक्षौहिणी होती. पण कौरवांच्या सेनेमधील फक्त 7 योद्ध्यांचीच नावं घेणार आहे आता दुर्योधन. त्याचं कारण आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. आत्ता आपण फक्त ही चर्चा करणार आहे की या एवढ्या योद्ध्यांची नावं घेतल्यानंतर दुर्योधनाच्या मनात आता काय विचार आहे ते आपल्याला 7व्या श्लोकामध्ये दिसतंय. दुर्योधन घाबरला होता. त्याच्या मनात खूप शंका होत्या. एवढे सर्व योद्धे आहेत, एवढं भयानक ते वज्रव्यूह अर्जुनाने आणि धृष्टद्युम्नाने बनवलेलं, आणि इथे द्रोणाचार्य ज्यांच्या मनात घालमेल नक्कीच चालू असणार की पांडव माझे एवढे जवळचे शिष्य, माझ्याशी एवढं चांगलं नातं असणारे, खूप जवळचे माझे आपुलकीचे एक शिष्य, त्यांना मी कसा मारू, हा भाव द्रोणाचार्यांच्या मनात नक्की असणार हे दुर्योधन जाणून होता. त्यामुळे द्रोणाचार्यांना त्याच्या बाजूने त्याला घ्यायचं होतं पूर्णपणे आणि पूर्ण शक्तीनिशी द्रोणाचार्य लढले पाहिजे ही दुर्योधनाची इच्छा होती. याची चर्चा आपण केली होती. आता पाहू 7व्या श्लोकामध्ये दुर्योधन पुढे काय बोलतोय द्रोणाचार्यांना. हा श्लोक याप्रमाणे आहे. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. याचा शब्दशः अर्थ असा आहे. आपण वाचणार नाही, ज्यांना वाचायचं ते पॉज करून वाचू शकता. आणि या श्लोकाचं भाषांतर आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेना अधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. आता पहा, दुर्योधनाने एवढ्या 4 श्लोकांमध्ये पांडव सेनेचं वर्णन केलं. एवढे महान योद्धे. तो का सांगतोय हे द्रोणाचार्यांना? कारण द्रोणाचार्य, तुम्ही त्यांना कमी लेखू नका, एवढे योद्धे आहेत तिथे.
खरं तर दुर्योधन घाबरलेला आहे आणि त्याला द्रोणाचार्यांना कमी पडू द्यायचं नाहीये. आणि हेही दाखवायचं आहे द्रोणाचार्यांना, एक खोचक त्याच्या मनात भावना आहे की जर तुम्ही तिकडे गेले ना तरी माझ्याकडे खूप शक्तिशाली योद्धे आहेत. भीष्म आहेत, त्यानंतर अश्वत्थामा आहे, भवान भीष्मश्च कर्ण आहे, कृपाचार्य आहेत, हे सर्व माझ्याकडे आहेत, विकर्ण आहे, ह्यांची चर्चा आहे पुढच्या श्लोकामध्ये. तिथं आपण आता जाणार नाहीये. त्यांची सुद्धा सर्व त्या योद्ध्यांची, ज्या 7 योद्ध्यांची नावं घेत आहे दुर्योधन, त्यांची चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत, तेव्हा त्याची चर्चा करू विशेष करून. पण दुर्योधनाची मानसिकता आता ही आहे, 2 गोष्टी आहेत त्याच्या मनामध्ये की अरे मी एवढ्या योद्ध्यांची नावं घेतली पांडवांच्या आणि ते सर्व शक्तिशाली आहेत, हे ऐकून म्हणजे द्रोणाचार्यांना उकसवण्यासाठी, त्यांना हे जाणून घेण्यासाठी किंवा हे जाणून देण्यासाठी की तुम्ही तुमची शक्ती कमी पडू देऊ नका, पण त्या भानगडीत असं नको व्हायला की कारण तो जेव्हा बोलत आहे द्रोणाचार्यांशी एका उद्देशाने, तेव्हा बाकीचे कौरव सेनेतील योद्धे सुद्धा ऐकत आहेत काय चर्चा चालली आहे. त्यामुळे तो जरी द्रोणाचार्यांशी बोलत असला दुर्योधन, तरी बाकीच्यांनी ते बोलणं ऐकून खचून जाऊ नये, म्हणून दुर्योधनाने स्वतःला सावरलं की बापरे 20 योद्ध्यांची नावं घेतली, आता बास, आता ब्रेक दाबला त्यांनी आणि आता तो एकदम टर्न होतोय आणि तू शब्द वापरतोय. तू म्हणजे परंतु संस्कृतमध्ये. तर एवढं वर्णन झाल्यावर आता त्याला थोडासा सेन्स झाला, थोडीशी जाणीव झाली की अरे बाकीचे घाबरून तर नाही गेले, मी त्या सेनेचं एवढं वर्णन केलं, सर्वांना महारथी म्हणलं, एवढे शक्तिशाली आहेत, सर्व एव महारथाः, वीर्यवान वगैरे विशेषणं वापरली द्रोणाचार्यांना उकसवण्यासाठी, पण त्याचे दुष्परिणाम नको व्हायला, बाकीचे नको घाबरून जायला, म्हणून तू शब्द आहे. परंतु त्याने ब्रेक लावला त्याच्या गाडीला, पांडवांच्या सेनेचे जी गुणगान चालू होतं त्या गाडीला ब्रेक लावला. आणि आता दुर्योधन म्हणतोय परंतु अस्माकं विशिष्टाये. पण द्रोणाचार्य असं नका समजू, त्यांच्याकडे एवढे आहेत म्हटल्यावर आपल्याकडे कोणी नाही आहेत. आता आपल्या सेनेचं वर्णन करतो. अस्माकं तु विशिष्टाये, आपल्याकडे खूप विशिष्ट असे योद्धे आहेत. इथे तो विशिष्ट हे विशेषण वापरत आहे. खूप असे विशिष्ट योद्धे आहेत. आणि एक त्याचा सांगायचा उद्देश हाही आहे, द्रोणाचार्य मी राजा आहे, पुढे म्हणतोय तो, नायका मम सैन्यस्य, माझी सेना ही, मी राजा आहे. खरं तर धृतराष्ट्र राजा आहे, पण द्रोणाचार्य म्हणतोय, दुर्योधन म्हणतोय की मी राजा आहे, माझी सेना आहे, तुम्ही माझ्या पदरी कामाला ठेवलेले एक गुरु आहात किंवा एक नोकरदार आहात आणि तुम्ही माझ्यासाठी लढत आहात. ही माझी सेना आहे, पूर्ण शक्तीनिशी लढा. जरी तुमचे ते शिष्य असले तरी तुम्हाला हे लढलं पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे. हा एक ईश्वर भाव, एक नियंत्रकाचा भाव, त्यांना ओव्हरपॉवर करण्याचा द्रोणाचार्यांना, हा भाव दुर्योधनामध्ये आपल्याला दिसून येतो. तर एक गोष्ट इथं शिकण्यासारखी आहे की दुर्योधन हा द्रोणाचार्यांशी बोलतोय, पण आता त्याला जाणीव झाली की अरे बाकीचे पण ऐकतायत, त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल माझ्या या वर्णनाचा पांडवांच्या. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असतो, एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो, कोणत्याही पद्धतीने, चांगल्या पद्धतीने किंवा भांडण झाल्यानंतर वाईट पद्धतीने, तर त्या बोलण्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर होत नसतो, हे बरेचदा आपण विसरून जातो. आपण कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करतोय, एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतोय, त्याच्याशी बोलतोय, याचा परिणाम त्या घटनेचे जे साक्षीदार आहेत, आजूबाजूचे जे लोक आहेत, त्यांच्या मनावर खूप खोलवर होत असतो. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि याची जाणीव दुर्योधनाला झाली नाही लवकर, त्यामुळे आता तो हबकला, थोडासा थांबला. त्यामुळे आपण हा विचार नेहमी केला पाहिजे की मी एखाद्या व्यक्तीशी बोलत आहे तेव्हा फक्त त्या व्यक्तीवर त्या बोलण्याचा परिणाम होत नाहीये, इतरही व्यक्तींवर चांगला किंवा वाईट परिणाम होत आहे. ते इतरही सगळेजण पाहत आहेत, निरीक्षण करतायत, ऑब्झर्व करतायत की हा ह्याच्याशी कसं बोलतोय. त्याच्यावरनं त्या व्यक्तीचा स्वभाव दिसून येतो, त्याच्यावरनं त्या व्यक्तीची लायकी दिसून येते की ती व्यक्ती कशी आहे, त्याची चेतना कशी आहे, त्याची भावना कशी आहे, तो त्या समोरच्या व्यक्तीला किंमत देतोय का, त्या व्यक्तीशी कशा पद्धतीने बोलतोय. हे सर्व आजूबाजूचे लोक ऑब्झर्व करत असतात, पाहत असतात. त्यामुळे आपण इथं पाहतो की दुर्योधन पूर्णपणे बिथरून गेलेला आहे, घाबरून गेलेला आहे. तो नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो त्यात पूर्णपणे असफल होत आहे. आपण पुढे पाहू, पुढच्या श्लोकांमध्ये दिसेल. त्यामुळे एक असफल नेतृत्व आहे दुर्योधन हे.
भौतिकदृष्ट्याही आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा. तर ही नेत्याची जबाबदारी आहे, नेतृत्व करणाऱ्याची जबाबदारी आहे की आता नेतृत्व करणारा म्हणजे इथं आपण प्रत्येकासाठी ही शिकवण घेऊ शकतो. म्हणजे मुलांचं नेतृत्व ही आई करत असते. म्हणजे नेतृत्व नायक नयती इति नायक. नयती म्हणजे नेणे, जवळ नेणे किंवा एखाद्या गोष्टीकडे नेणे. उपनयन शब्द जो आलेला आहे, जेव्हा उपनयन केलं जातं तेव्हा उपनयन, उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे, हे क्रियापदे संस्कृत भाषेमध्ये. तसंच नायक किंवा नेता म्हणजे जो आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करतो त्याला नायक म्हटलं जातं, जो योग्य दिशेने नेतो आपल्याला. आणि उपनयन म्हणजे भगवंतांच्या जवळ नेणे. जेव्हा उपनयन केलं जातं गुरूंद्वारे किंवा वडिलांद्वारे, तेव्हा त्या लहान मुलाला ज्याच्यावर तो संस्कार केला जातो त्याला भगवंतांच्या जवळ नेण्याचा तो एक संस्कार आहे, उपनयन. तसंच नायक, आपल्याला योग्य दिशेने अग्रेसर करणाऱ्या व्यक्तीला नायक म्हटलं जातं, नेतृत्व म्हटलं जातं. तर हा जो दुर्योधन आहे हा इथे नेता बनण्याचा प्रयत्न करत आहे, नायक बनण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या नायकाची एक जबाबदारी आहे की समोरचा जो खडतर प्रवास आहे किंवा समोरचे जे चॅलेंजेस आहेत जीवनामधले त्याची जाणीव, त्याला जो फॉलो करतोय, त्याची जी प्रजा आहे नायकाची, मग एक आईसाठी त्याची पुत्र मुली प्रजा असतील किंवा एखाद्या शिक्षकासाठी त्याचे विद्यार्थी ही प्रजा आहे, तो नायक आहे, त्यांना मार्गदर्शन करतोय. असे आपल्या समाजात खूप नायक आहेत. आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे नायकाची जबाबदारी पार पाडत आहोत, कुठे ना कुठे आपण एखाद्या फॉलोअरची जबाबदारी पार पाडतो. दोन्ही जबाबदारी आहेत, लीडर आणि फॉलोअर. तर या लीडरची किंवा नायकाची जबाबदारी आहे की समोरच्या अवघड प्रवासाची, समोर जे चॅलेंजेस येणार आहेत, जे काय म्हणता येईल त्याला, अडचणी येणार आहेत आपल्या मार्गामध्ये, त्याची जाणीव करून देणे फॉलोअर्सना किंवा त्याला जे त्याची जी प्रजा आहे त्यांना. पण त्यासोबतच त्यांना घाबरवून न टाकणे, त्या चॅलेंजेस किती मोठे आहेत आणि किती अवघड आहेत ह्याची जाणीव करून देणे आणि त्यांना लढण्यासाठीची शक्ती त्यांना देणे, त्याचं प्रोत्साहन त्यांना देणे. पण ते एवढं वर्णनही नाही झालं पाहिजे त्या समोरच्या अडचणींचं किंवा चॅलेंजेसचं की तो व्यक्ती गर्भगळीत झाला पाहिजे, पूर्ण घाबरून गेला पाहिजे, असंही नाही झालं पाहिजे. एवढ्या दोन्हीपैकी कुठल्याही टोकाला गेला नाही पाहिजे नायक, त्याने बॅलन्स राहिलं पाहिजे. आणि इथे दुर्योधन हा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय, एक नेता बनण्याचा प्रयत्न करतोय की अरे एवढं वर्णन झालं की आता एवढ्या भयानक योद्ध्यांशी आपल्याला लढायचंय, मग आता हे घाबरून तर नाही ना गेले सगळे. किंवा द्रोणाचार्य असं नाही ना विचार करत आहेत की मी घाबरलेलो आहे, मी नाही घाबरलो द्रोणाचार्य, तुम्ही जरी निघून गेले ना पांडवांकडे तरी मी भीष्मदेव आम्ही सर्वजण लढू. तर द्रोणाचार्यांची त्याला गरज सुद्धा आहे, पण मला काही तुमची गरज नाही हे दाखवून सुद्धा द्यायचं आहे. बघा किती धूर्तपणे तो खेळतोय इथे. आणि तो आता म्हणतोय की अस्माकम तू विशिष्ट आहे, आमची सेना किंवा आपली सेना ही विशिष्ट आहे, विशेष आहे. तान्निबोध द्विजोत्तम, ती जाणून घ्या तुम्ही द्रोणाचार्य, आपली सेना ही विशेष आहे. आता परत आधी म्हणाला होता द्रोणाचार्य पश्यैताम पांडुपुत्राणाम, बघा ही पांडुपुत्रांची सेना, त्यांच्यातली नावं तुम्हाला सांगतो. द्रोणाचार्यांना सर्वजण माहिती आहेत, त्यातले निम्मे त्यांचेच शिष्य आहेत, पण तरी पण दुर्योधन सांगतोय की बघा हे आहेत, हे आहेत, हे आहेत. आणि आता तसंच सांगतो इथे, तान निबोधित, ती जाणून घ्या व्यवस्थित द्रोणाचार्य. तो असा खोचून त्यांना बोलतोय आणि त्यांना म्हणतोय द्विजोत्तम, हे ब्राह्मण श्रेष्ठ. आता द्विजोत्तम, ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ, ही पदवी द्रोणाचार्यांसाठी लागू होते का? विचार केला पाहिजे, विचार करण्याजोगी गोष्ट. तर दोन दृष्टीने आपण या द्रोणाचार्यांकडे पाहू शकतो. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये जो पुढे येईल शेवटचा अध्याय, तिथे ब्राह्मणाची कर्तव्य किंवा ब्राह्मणाचे गुण, त्याच्या स्वभावानुसार त्याची कार्य काय आहेत ते देण्यात आलेले आहेत. 18व्या अध्यायात तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर तुम्ही व्हिडिओ बघत उघडून वाचू शकता. 18व्या अध्यायात 41 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची स्वभावजम कर्म, त्यांच्या स्वभावातून निर्माण झालेले त्यांचे कर्म, त्यांच्यासाठी योग्य कर्म काय आहेत याची मी चर्चा करणार आहे.
आणि तिथे 42व्या श्लोकामध्ये, ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात. ब्राह्मणाची कर्म आहेत शमो दम तपशौचम शांतिरार्जवमेव च. शमो, शमो दमस्तपशौचम. शमः दमः तपः, शौचम म्हणजे स्वच्छता, मनाची शरीराची स्वच्छता, तपस्या, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. हरे कृष्णा. ठीक आहे, आवाज ऐकू येत असेल, पावर येईल लगेच. शमो दम तपशौचम. त्यानंतर शांती, आर्जवम. आता सगळ्याची चर्चा आपण इथे करणार नाही, हा श्लोक आल्यावरती होईल. स्ट्रेट फॉरवर्डनेस, आर्जवम, आणि ज्ञानम, विज्ञानम, आस्तिक्यम. ज्ञानम, विज्ञानम, आस्तिक्यम. ठीक आहे, इथे थोडं अक्षर अजून सुधारायला वेळ लागेल हिच्यावरचं आपलं. ब्रह्मकर्म स्वभावजम. ब्रह्म कर्म स्वभावजम. हा श्लोक इथे मी टाईप करून ताणायला काय होतं, माझ्या लक्षात नाही आलं आता. स्पॉन्टेनियसली आपण याची चर्चा करत आहोत, प्लॅन नव्हता केला. तर यामध्ये कुठं असं लिहिलंय का की ब्राह्मणाने लढलं पाहिजे युद्धामध्ये, युद्धातनं पळून नाही गेलं पाहिजे, त्याने शौर्य गाजवलं पाहिजे? ही ब्राह्मणाचे गुण किंवा त्याचं कर्म दिलेलं नाहीये. आपत्काळामध्ये एखादा ब्राह्मण हे करू शकतो जर गरज पडली तर, पण इन जनरल रेग्युलरमध्ये ब्राह्मणासाठी हे कर्म दिलेलं नाहीये. मग द्रोणाचार्यांना ब्राह्मण श्रेष्ठ का म्हणते? कारण याच्या पुढच्या 18व्या अध्यायात जो 43वा श्लोक आहे ह्याच्या पुढचा, त्यात क्षत्रियाची कर्म दिलेली आहेत भगवंतांनी. काय सांगतात ते? शौर्यम, पहिलंच आहे बघा, शौर्य. शौर्यम तेजो धृतीर दाक्षम युद्धे चाप्य पलायनम. युद्धातून पळून न जाणे असं स्पेसिफिक सांगतात भगवंत. हे क्षत्रियाचं कर्म आहे, क्षत्रियाचा स्वभाव आहे. मग हे क्षत्रियासाठी सांगण्यात आलेलं आहे सर्व. मग द्रोणाचार्य हे ब्राह्मण असले तरी त्यांना द्विजोत्तम, ठीक आहे द्विज म्हटलं तर ठीक आहे, एक वेळ द्विजोत्तम असं का म्हणते? कारण त्यांच्याकडे सुद्धा काही खूप महान गुण होते. त्यातला एक गुण होता उदारता. आता आपण मागे चर्चा केली होती, आठवत असेल तुम्हाला. धृष्टद्युम्न द्रुपद पुत्राद्वारे द्रोणाचार्यांचा मृत्यू होणार हे निश्चित होतं. त्यांच्या दोघांची भांडणं, द्रुपद आणि द्रोणाचार्य, ही आपण चर्चा केली. पाहिलं नसेल तर मागे जाऊन आधीची व्हिडिओ पहा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर धृष्टद्युम्न हा जो द्रुपदाचा पुत्र होता, त्याद्वारे द्रोणाचार्यांचा मृत्यू होणार हे निश्चित होतं. तरी सुद्धा उदार मनाने द्रोणाचार्याने धृष्टद्युम्नाला शिष्य म्हणून स्वीकारलं. आणि आता तो सेनापती आहे पांडवांच्या सेनेचा. त्याच्याद्वारेच सर्व सेनेची व्यूहरचना करण्यात आलेली आहे. आणि म्हणून दुर्योधन म्हणते, बघा तुमच्या शिष्याद्वारे, माहितीये तुम्हाला त्याच्याद्वारे मरणार, तर कशाला त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं? खरं तर हा महान गुण आहे द्रोणाचार्यांचा, ही उदारता आहे. एक शिक्षक, एक ब्राह्मण म्हणून निस्वार्थ भावनेने, उदार भावनेने ज्ञानदान करणे, ती शिक्षा देणे, विद्या देणे त्या विद्यार्थ्याला, शिष्याला, याद्वारे द्रोणाचार्यांनी दिलं ते ज्ञान. म्हणून तो एक चांगला गुण आहे जो द्रोणाचार्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो काय आहे? उदारता. पण उदारता आहे म्हणून ते द्विजोत्तम होऊ शकतात का? तर यासाठी आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीमधले गुण पाहतो तेव्हा त्या दोन प्रकारचे गुण असतात. एक असतात लौकिक गुण, की कुठला असतो लौकिकचा? ह्रस्वच असतो माझ्यामध्ये. एक असतो लौकिक गुण आणि दुसरा असतो पारमार्थिक किंवा आध्यात्मिक गुण. तर उदार असणे हा नॉट नेसेसरीली की पारमार्थिक गुण आहे, तो नाही. लौकिक, उदार असणे हा लौकिक गुण आहे एका दृष्टीने पाहायला गेलं तर. उदारता, एखादा व्यक्ती कशासाठी उदार असू शकतो? एका ठिकाणी एका गावात बातमी ऐकली आम्ही की एक व्यक्तीला खूप मोठी त्याची बढती मिळाली, का तो पॉलिटिशियन होता, त्याचं काहीतरी निवडून आला वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याने संपूर्ण गावाला गोमांसाची पार्टी दिली, बीफ आणि दारूची पार्टी संपूर्ण गावाला. एवढा खर्च केला, उदार मनाने त्याने पार्टी दिली, हो की नाही? मग इथे पण त्याची उदारता दिसून होते. पण त्या उदारतेमागे एक खूप भयानक असं कार्य त्यांनी केलेलं आहे. एवढ्या गायींची हत्या केलेली आहे. एका पेपरमध्ये मीच बातमी वाचली होती खूप वर्षांपूर्वी. तर इथे ही उदारता आहे
एका दृष्टीने पाहायला गेलं तर एवढा खर्च करून एवढ्या लोकांना ते उदार मनाने त्याने पार्टी दिली, हे उदारता त्याच्यात दिसून येते. पण त्या उदारतेमागे त्या व्यक्तीचा जो मानसिकता आहे, जे कृत्य तो करत आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे फक्त उदार असणं म्हणजे तो व्यक्ती पूर्णतः त्याचं जर चारित्र्य पाहिलं आपण तर ते होलसम पूर्णपणे पाहिलं पाहिजे. ते फक्त त्याचा एक पैलू, एक भाग पाहून त्या व्यक्तीचं मोजमाप करता येत नाही. तसेच अनेक पात्र आहेत. जसं कर्ण आहे, कर्णाची चर्चा पुढच्या भागात करणार आहोत आपण, कारण दुर्योधन नाव घेतो कर्णाचं तिथे. दानशूर कर्ण म्हणून प्रसिद्ध आहे, खूप लोक गुणगान सुद्धा करतात कर्णाचं. पण फक्त तेवढा एकच भाग त्याच्या जीवनाचा की तो दानशूर होता म्हणून त्याचं पूर्ण चरित्र खूप महान झालं का, तर नाही, नक्कीच नाही. त्यामुळे कधीही पाहताना फक्त लौकिक गुण पाहणं हे चुकीचं आहे. असे अनेक लौकिक गुण असतात. उदारता झाली, दानशूरता झाली, स्वच्छता झाली, टापटीप झाली. पण जोपर्यंत व्यक्ती आध्यात्मिकरित्या उन्नत नाही, तो जाणत नाही योग्य काय अयोग्य काय, तोपर्यंत त्याला परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणता येत नाही. भौतिक स्तरावरच जर व्यक्ती असेल, अर्थात ब्राह्मणाचं मुख्य कर्तव्य आपण पाहिलं ज्या 18व्या अध्यायामध्ये, की ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम, लोकांना ब्रह्मज्ञान देणे, आध्यात्मिक ज्ञान देणे, ते शिकवणे. पण द्रोणाचार्य इथे धनुर्विद्येचं ज्ञान देत होते. ठीक आहे, तेही हरकत नाही एक वेळ. पण आता युद्धाचा प्रसंग आल्यानंतर युद्धात लढलंच पाहिजे असं ब्राह्मणासाठी गरजेचं नाही. क्षत्रिय आहेत, ते लढत आहेत, तुम्ही लढलंच पाहिजे असं नाही. विदुर धृतराष्ट्राचे भाऊ होते, पण लढले नाही, युद्धात निघून गेले तीर्थयात्रेला. बलराम क्षत्रिय होते, युद्धात लढले नाही, निघून गेले तीर्थयात्रेला. मग एक ब्राह्मण म्हणून, एक कौरवांचे किंवा कौरव आणि पांडवांचे शिक्षक म्हणून लढलंच पाहिजे अशी काही बळजबरी द्रोणाचार्यांवर नव्हती. पण त्यांच्यामध्ये क्षात्र धर्म जास्त दिसून येतोय, ब्राह्मण असून सुद्धा. त्यामुळे त्यांना द्विजोत्तम, फक्त ते खूप उदार आहेत आणि उदार भावनेने त्यांनी धृष्टद्युम्नांना शिकवलं, किंवा इतरही अनेक चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे व्यक्ती फक्त, बऱ्याच वेळा आपली काय मानसिकता होते, 0 किंवा 1, हा व्यक्ती वाईट, हा व्यक्ती चांगला, हा व्यक्ती वाईट, हा व्यक्ती चांगला. तर असं मोजमाप न करता त्याला पूर्ण दृष्टिकोनातनं पाहता आलं पाहिजे की काही लौकिक गुण चांगले आहेत या व्यक्तीकडे. कर्णाकडे दानशूरता होती, खरंच दानशूरता होती, पण ह्याचा अर्थ त्याला डोक्यावर घेऊन नाचणं हा मूर्खपणा ठरतो. की आपण त्याला पूर्णपणे पाहिलं पाहिजे, त्यांनी काय काय दुष्कृत्य केली, किती त्याच्यामध्ये हृदय दौर्बल्यता होती, तो समजू शकला नाही, किंवा समजून सुद्धा योग्य मार्ग निवडू शकला नाही जीवनामध्ये, हे खूप मोठं दुर्दैव होतं. त्यामुळे पूर्णपणे त्या व्यक्तीला पाहिलं पाहिजे. मग इथे द्विजोत्तम का म्हणते दुर्योधन, ह्याला म्हणतात मस्का लावणे किंवा मस्का मारणे, आपल्या गावठी मराठी भाषेत मस्का मारते. आमच्या एका भक्ताने त्याला इंग्लिश केलं ते क्रियापद, बटरिंग, दिस इज कॉल्ड बटरिंग. हा मस्का मारतोय द्रोणाचार्यांना, ए द्विजोत्तम, आता समजून घ्या कोण कोण आहेत योद्धे, आपल्याकडे सुद्धा आपली सेना विशिष्ट आहे. पुढे तो म्हणतोय, नायका मम सैन्यस्य, माझी सेना, माझ्या सेनेचे नायक कोण कोण आहेत, द्रोणाचार्य समजून घ्या, कारण मी राजा आहे. धृतराष्ट्र जरी राजसिंहासनावर बसला असला तरी खरा राजा मी आहे. हे युद्ध मी घडवून आणलेलं आहे आणि आता मी माझा आणि माझ्या सर्व भावंडांचा विनाश घडवून आणणार आहे. ही त्याची घमंड दुर्योधनाची. मम सैन्यस्य, माझी सेना, माझ्यासाठी सगळे लढतात. पुढे म्हणतोय माझ्यासाठी मरायला तयार आहेत, पुढच्या श्लोकांमध्ये येईल, ती चर्चा आपण करू तेव्हा. तर हे सर्व नायक माझ्या सैन्याचे संज्ञार्थम तान ब्रवीमि ते, नीट समजून घ्या. परत सांगतोय डबल, एकाच श्लोकात 2 वेळा, की तान निबोध, त्यांना समजून घ्या. संज्ञार्थम तान ब्रवीमि, तुम्हाला जाणून घेण्यासाठी मी सांगत आहे, नीट समजून घ्या. आणि संज्ञार्थम, काही जणांचीच नावं घेत आहे, कारण त्याच्या मनात आता पुढची शंका आली की तिकडच्या 20 जणांची नावं घेतली, मग इथली 30-40 तरी नावं घेतली पाहिजे आता. पण तो तेवढी नावं घेत नाही. आता पुढे आपण पाहू 7च नावं घेतो. मग तो त्याला सांभाळण्यासाठी म्हणतोय संज्ञार्थम तान ब्रवीमि, काही नावं, थोडी नावं तुम्हाला सांगतोय मी आता, सगळी नावं सांगणार नाही. त्यामुळे ज्यांची ज्यांची नावं मी घेत नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, असं एक
सूक्ष्म मेसेज तो पाठवतोय, सटल मेसेज पाठवतोय त्याच्या सेनेमध्ये, की सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही, त्यामुळे ज्यांची नावं मी घेणार नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. पण सर्वजण ऐकतायत, तो जे बोलतोय दुर्योधन ते सर्वजण ऐकत आहेत, त्यामुळे तो खूप आता सावध झालेला आहे त्याच्या बोलण्यामध्ये. आणि आता 8व्या श्लोकापासून दुर्योधन कौरवांच्या सेनेतील 7 लोकांची, 7 योद्ध्यांची नावं घेईल आणि त्याच्या पुढे त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, आणि मग द्रोणाचार्यांनाही आदेश दिला आता तुम्ही असं करा, कारण मी नेता आहे, मी राजा आहे, माझी सेना आहे. याचं सर्वाचं वर्णन आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. स्क्रीनवर दिसणाऱ्या या सर्व गोष्टी करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपले प्रश्न, अभिप्राय, सूचना ज्या असतील त्या नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि काही नसेल तर हरे कृष्ण, जय श्रीराम, रामकृष्ण हरी काहीतरी लिहा. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि व्हॉट्सॲप लिंक आहेच आहे, जॉईन केला नसेल कोर्स तर जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे सर्व व्हिडिओ आपण आत्तापर्यंत केलेले आहेत, असेच व्हिडिओ अजूनही आपले बनत जात आहेत. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून गीता चिंतन, गीता वाचन सर्व व्हिडिओ आपण पाहू शकता. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. हरे कृष्णा. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama.